नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे मंजू मात्र पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जाते तेव्हा मात्र बेशुद्ध पडते. पूर्वा मॅडमने काय नेमकं केले प्रेक्षकांनो, इकडे मात्र पाहणं फार रंजकदार ठरणारे. मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा धक्काच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता मात्र पूर्वा मॅडम ज्या आहेत त्या घरी येऊन चक्क मंजूला पोलीस स्टेशनवर ड्युटीवरती तिला जबरदस्त तिने घेऊन जातात. इकडे मंजू गाडीमध्ये जाते, पण गेल्यानंतर आता पूर्वा मॅडमला अचानक त्या पहिल्या मॅडम आल्या होत्या. पहिल्या मॅडम कुठे गायब झाल्या? त्यावेळेला मात्र पूर्वा त्यांना एकही उत्तर देत नाही. आर्यनसारखा मोठा आरोपी त्यांच्या हातामधून निसटून गेला, त्यामुळे त्यांची त्वरित बदली केली गेली. तुम्ही देखील तसंच कामचुकारपणा केला तर तुमची देखील बदली करण्यात येईल, असं मात्र ती सांगते. इकडे मात्र मित्रांनो, आपली मंजू मॅडम आजारी असते तरी देखील मंजूला खूप त्रास देते ती पूर्वा मॅडम. सत्याला कुठेतरी कळून चुकले की हिचं काहीतरी उद्दिष्ट आहे. मॅडमकडे इकडे जे आले त्यावेळेला सत्य आता शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात आपण पाहतोय पोलीस स्टेशनमध्ये चेअरवर मंजू खाली पडते. मंजू पूर्णपणे बेशुद्ध होते. मंजूला ताप आलेली असते आणि तिला आता झटके येतात, कारण तिची तब्येत मात्र खूप खालवलेली असते. इकडे प्रेक्षकांनो, हॉस्पिटलमध्ये सत्य तिला नेतो आणि आता पुढच्या भागामध्ये आपल्याला असंच दाखवलं जाणार आहे की मंजूची तब्येत आता खूपच खालावणार आहे. पूर्वा देखील आता तिला काहीच वाटत नाही आहे. तिला काहीतरी प्रॉपर उद्दिष्ट ठेवून आता ती तिच्याकडे आली आहे की फक्त आणि फक्त मंजूला त्रास द्यायचा आहे. तर मंडळी, आजच्या भागामध्ये नेमकं आता काय घडणार आहे हे पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण काय पाहतोय, मंजूला आता खूपच ताप भरलेला असतो. ती झोपून असते, आराम करते. सत्य तिची आता खूप काळजी घेतो. जेव्हा आता सत्या तिकडून सकाळी उठतो, कामं करतो, मंजूसुद्धा उठते. आणि दुसरीकडे मम्मी साहेब जेव्हा उठतात त्या म्हणतात की आपण काल हिला वरण भात करून घातला, आज आपण जायचं आणि हिला चांगला स्वयंपाक करायला लावायचा. चल ग सपने. त्या मंजूच्या रूममध्ये आता त्या दोघी येतात. बघतात तर काय, इकडे मंजू आणि सत्या एकत्रपणे झोपलेले असतात. मम्मी साहेबांना हा सीनच बघून इतका राग येतो ना. मम्मी म्हणतात, नेबळट उठ ना, का नाही उठते तू? चल उठ लवकर, इकडे स्वयंपाक वगैरे करून दे आम्हाला. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो, मंजूला त्या जबरदस्ती उठवतात आणि सत्या काय आहे, सत्या उठतो आणि इकडे गडबडून मंजू मात्र आवरायला घेते. सत्या पण आवरायला लागतो. मम्मी साहेब जेव्हा खाली येतात त्या बसलेल्या असतात. आता मंजू, सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही आराम करा. मंजू म्हणते, नाही सत्या, आज काहीतरी मला बरं वाटतंय थोडं, तू काळजी करू नको बरं, मी बरी आहे रे. आता मंजू जेव्हा खाली येते, मम्मी साहेब तिकडे बसलेले असतात. मम्मी म्हणतात, ए नेबळट, पटपट आमच्यासाठी जेवण वगैरे बनव, खूप भूक लागली आहे, नाश्ता बनव. सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही अजिबात काही करू नका. मम्मी, अगं वाघमारेंना बरं नाही आहे, वाघमारे आजारी आहेत. मम्मी साहेब म्हणते, अरे सत्या, मी काल नाही बनवलं का? मग आता मंजू म्हणते, यार सत्या प्लीज, मला कामावर जायचे. सत्या म्हणतो, वाघमारे प्लीज एक मी बोलू का? तुम्ही कामावर जायचं नाही आहे, तुम्ही आज घरी थांबा, आपण दोघे मिळून स्वयंपाक करू आणि सगळं काम करू. चला बरं, तुम्ही मला गाईड करा. असं म्हणून आता प्रेक्षकांनो, इकडे एकत्र येऊन आपण स्वयंपाक करू आणि मम्मीला सुद्धा जेवायला देऊ. आता मात्र इकडे त्यांना आनंद होईल, दोघांनी आपण एकत्र काम केल्यावर. लगेच मात्र इकडे मंजू हो म्हणते. मम्मी साहेबांना खूप चांगलं वाटेल तुम्ही दोघांनी काम केले, असं सपनीसुद्धा म्हणते. करा करा, तुम्ही दोघं करा बरं का. आता मात्र मंजू आणि सत्या स्वयंपाक करायला लागतात. मंजू म्हणते, सत्या मला ड्युटीवर जावंच लागेल. तर सत्या म्हणतो, नाही वाघमारे, अहो तुमची तब्येत बरी नाही आहे, किती ताप भरला आहे, किती अशक्तपणा आला आहे, तुम्ही अजिबात जाऊ नका बरं ड्युटीवर, काढा 2-4 दिवस सुट्ट्या. इकडे ज्या नवीन मॅडम आल्यात ना, पाटील मॅडम, तर आता पूर्वा पाटील त्या मात्र मंजू यांच्या डायरेक्ट घरीच येतात. घरी आल्यावर आता हातामध्ये बिस्किटची पुडे घेऊन ती येते आणि डायरेक्ट घरात आल्याच्या नंतर सत्या आणि मंजू ते सगळं बघतात आणि मम्मी साहेब म्हणतात की मॅडम तुम्ही? तर इकडे ती म्हणते, हो कुठे मंजिरी वाघमारे, कुठे आहेत त्या? बोलवा त्यांना आमच्याकडे, लवकरात लवकर मला बोलायचे त्यांना. इकडे मात्र आता तेव्हा जे बोलतात, मंजिरी आमची सुनबाई आहे हो, तुम्हाला माहीत नसेल आमची सुनबाई किती भारी आहे, जबरदस्त आहे, खूप चांगली आहे. तेव्हा
जेव्हा आता मंजूला त्या बोलावून घेतात, मंजू मात्र आल्यावर सत्या पण येतो. सत्या म्हणतो काय झालं, तर लगेच म्हणतात काही नाही मंजिरी मॅडम, तुम्ही आजारी होतात ना, म्हणूनच तुम्हाला भेटायला आम्ही आलोय, हे घ्या बिस्किटचे पुढे. मम्मी म्हणतात द्या द्या इकडे द्या. त्यावर आता प्रेक्षकांनो, तुम्ही कधी ड्युटी जॉईन करणार? तुम्ही ड्युटीवर न सांगता इकडे घरी राहताय, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? अहो तुम्हाला सरकारी नोकरी आहे, कळतंय का तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला त्याची व्हॅल्यू? सरकारी नोकरी सोडून धर्मशाळा नाही आहे ती, असं म्हणतात. मंजूला मात्र ती अशी काही ओरडते ना मित्रांनो. सत्या म्हणतो मॅडम प्लीज, वाघमारेंचं अंग दुखतंय, त्यांना अशक्तपणा आलाय, त्यांना ताप भरला होता रात्रभर. इकडे मात्र वाघमारे कधीच खोट्या बोलत नाहीत, कुणालाही त्या फसवत नाही आहे. अख्ख्या साताऱ्यात तुम्ही जाऊन कुणालाही विचारू शकता की वाघमारे मॅडम म्हणजेच मंजिरी वाघमारे मॅडम कशा आहेत. वाघमारे सत्याच्या बाजूने चालणारी मॅडम आहे. इकडे सत्याचं बोलणं ऐकून ती पूर्वा मॅडम भलती चिडते. काय रे, तू वकील आहेस का तिचा? असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो लवकर आवरून ये, मी इथे बसते आणि पटकन आमच्यासोबत चलायचे तुला ठाण्यामध्ये. इकडे सत्या मंजूच्या मागे येतो. मंजूला म्हणतो वाघमारे अजिबात तुम्ही जायचं नाही आहे. मंजू म्हणते सत्या मला जावं लागेल, मॅडम घरापर्यंत आल्या. सत्या म्हणतो बघतोच ना, तुमच्या मॅडम तुमच्या सिनियर आहेत, परंतु तब्येत ठीक नसल्यावर कुठलाही रूल, कुठलीही माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सुट्टी मिळूच शकते ना. लगेच सत्या खाली येतो आणि म्हणतो काय हो, एवढ्या त्या आजारी आहेत, त्यांना का घेऊन जायचे तुम्हाला कामावरती? तुम्ही ऐका प्लीज, तुम्हाला माहीत नाही आहे मी कोण आहे. हे बघा साताऱ्यामध्ये कुठे पण जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, माझ्याकडे इतका फालतू वेळ नाही आहे सत्या, मी गावभर हिंडून सगळ्यांकडे चौकशी करायला. तुम्हाला वेळ भेटल्यावर तर आता तुम्ही मात्र इकडे वाघमारेसारख्या बाईवर, इन्स्पेक्टरवर तुम्ही असं संशयाने बघू शकत नाही आहे. तुम्हाला खरं तर कौतुकाने बघण्याची, कर्तव्य बघण्यासाठी तुम्हाला सुट्टी काढून जावंच लागेल, वेळ काढून जावं लागेल ना. असं जेव्हा सत्या म्हणतो तेवढ्यात मंजू तिकडे येते. मंजू म्हणते हे बघा मी आता इकडे ना जॉईन करते आज मॅडम, मला माफ़ करा, मी तयार आहे. मंजू आता निघते. सत्या बोलतो वाघमारे कुठे चाललाय तुम्ही? अहो तुम्हाला अशक्तपणा आहे, विकनेस आलाय. मंजू म्हणते नाही सत्या, मला माझं कर्तव्य पार पाडायला जावंच लागेल. तेव्हा मंजू तशीच निघते मित्रांनो. आणि आता नेमकं जेलमध्ये गेल्यावर आपल्याला काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? पूर्वा मॅडमने जाणून बुजून बदला घेण्यासाठी आता मंजिरीला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं. तिकडे मंजू बेशुद्ध होणारे आणि तिची प्रकृती खरंच आता ढासळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, उद्याच्या भागाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.